नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. अक्षय तृतीयेला धनप्राप्तीसाठी करा हे 6 सोपे उपाय. पैशांची चणचण होईल दूर. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते. या दिवशी जप, तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते. धनसंपत्तीचा संबंध वास्तुशास्त्राशी असतो. कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. पण पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. 1. लग्न राशीचा स्वामी ग्रह करा प्रसन्न. प्रत्येक जातकाची एक चंद्र राशी असते आणि या प्रकारेच जन्मापासून संबंधित एक लग्न राशी असते. जातकाचे गुण आणि व्यवहारावर लग्न राशी प्रभाव टाकते. जर आपल्या कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक रूपाने त्रस्त असाल तर आपल्या लग्न राशीच्या स्वामी ग्रहाच्या अनुकूल रंगाची एखादी वस्तू नेहमी स्वतः जवळ असू द्या किंवा त्या रंगाचा रुमालही जवळ ठेवू शकता. 2. घरातील अलमारी योग्य ठिकाणी ठेवा. पैसे ठेवण्याची अलमारी योग्य दिशेत ठेवायला हवी. अलमारी उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धनवृद्धी होते. 3. मुख्य दारावर दिवा लावा. दररोज सकाळी लक्ष्मी पूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा. हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. 4. घराच्या मुख्य दारावर गणपती. गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दारावर लावल्याने घरात धन संबंधी समस्या सुटतात. अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. 5. घरात तुळस लावा. तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धनधान्याची कमी भासत नाही. 6. गाईला चारा खाऊ घाला. रोज सकाळी स्नान केल्यानंतर गाईला हिरवा चारा किंवा कणिक किंवा पोळी खाऊ घालावी. याने लक्ष्मी प्रसन्न होते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.